बोर्ड एक्झाम बायोलॉजीची आता काही तासांवर येऊन थांबलेली आहे आणि त्या अगोदर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून इथे देण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, थोडंसं पॅनिक झाल्यासारखं होऊ शकतं, थोडी एन्झायटी पण काही जणांना आली असेल की कसं होईल, अभ्यास केलाय आठवेल की नाही वगैरे वगैरे अशा सर्व गोष्टी असतील बेटा. पण काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे रिमाइंड करू इच्छितो, त्या तुम्ही तेवढ्या फक्त नक्की फॉलो करा. तुमच्याकडे जर अजून पेपरला 6 ते 8 तास शिल्लक असतील किंवा 2 ते 3 तास जरी शिल्लक असतील बेटा, तर एक फायनल रिव्हिजन नक्की द्या, जिथे तुम्ही आणि तुमचं टेक्स्टबुक आणि तुम्ही ज्या बनवलेल्या नोट्स असतील त्या असतील. बाकी स्वतः नवीन असं काहीतरी बघण्याचा प्रयत्न करू नका, कारण जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही तोपर्यंत ते आपल्याला पेपरला आठवत नाही. सो नवीन काहीतरी वाचण्याच्या भानगडीत पडूच नका. तुम्ही जे आतापर्यंत मागच्या 3 दिवसामध्ये सुट्ट्यांमध्ये वाचलेलं आहे, वर्षभरात जे वाचलेलं आहे, त्या गोष्टी जरा एकदा फायनली रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. रिव्हिजनला महत्व द्या. ही होती पहिली टिप माझ्या बाजूने तुमच्यासाठी. दुसरी टिप मी तुम्हाला आवर्जून इथे सांगू इच्छितो की बेटा, पेपर सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार, जेव्हा तुम्ही तिथे पेपरला बसलेले असणार, तर एक 5 मिनिटं तुम्हाला त्या ठिकाणी किंवा 2 मिनिटं तुम्हाला काढायची आहेत आणि थोडंसं जरा डीप श्वास घेऊन स्वतःला हा मेसेज द्यायचा आहे, स्वतःच्या ब्रेनला हा मेसेज द्यायचा आहे की मी अभ्यास चांगला केलेला आहे, मी प्रचंड कॉन्फिडंट आहे आजच्या पेपरसाठी आणि मला आजचा पेपर चांगलाच जाणार आहे. बेटा, पॉझिटिव्ह जेव्हा वाइब्स आपण आपल्या ब्रेनला देतो, आपण सायन्स शिकतोय, कंट्रोल कोऑर्डिनेशन शिकलोय, आपल्या ब्रेनला जेव्हा आपण पॉझिटिव्ह वाइब्स देतो ना बेटा, ते पॉझिटिव्हच घडतं. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करता ते निगेटिव्ह घडण्याचे चान्सेस जास्त असतात. सर आपण निगेटिव्ह म्हणजे करणारच नाही, विचार थॉट येणारच नाही आपल्या डोक्यात, असं काहीतरी करणार. आणि ट्रस्ट मी, तुम्हाला पेपर चांगलाच जाणार आहे. पेपर गेल्यानंतर मला नक्की व्हॉट्सअपला टाका की तुम्हाला पेपर कसा गेलाय, पेपर कसा होता. मी दिलेल्या ज्या स्ट्रॅटेजीज होत्या, मी जे तुम्हाला मागच्या 3 दिवसापासून जे व्हिडिओज पुरवले, त्याच्यामध्ये जे जे प्लॅनिंग सांगितलं, ते तुम्हाला फायद्याचं ठरलं का? तर हे नक्की मला व्हॉट्सअप मधून कळवा. मी पण क्वेश्चन पेपर बघणारच आहे. तिसरी महत्त्वाची टिप मला तुम्हाला अशी द्यायची होती की डायग्राम्स ड्रॉ करावे लागतात. डायग्राम ड्रॉ करण्यासाठी बेटा 2 पेन्सिलचा यूज करा. एक आपली जी सिंपल पेन्सिल असते, जी आपण शार्प करतो, ती तुम्हाला स्केच काढण्यासाठी म्हणजे आउटलाईन काढण्यासाठी ड्रॉ करायची म्हणजे यूज करायची आहे. आणि जी लीड पेन्सिल असते बघा, ती लीड पेन्सिल तुम्ही लेबलसाठी वापरा. डायग्राम्स शक्यतो पेपरच्या मध्ये ठेवा, दोघं बाजूने इक्वली लेबल्स येतील. डायग्रामला बॉक्स करायला विसरू नका. पेपर जरी बायोचा असला बेटा, तरी प्रेझेंटेशनला महत्व असतं. ओके, सो प्रेझेंटेशन चांगलं ठेवा, जास्त खाडाखोड करू नका. व्यवस्थित जे विचारले तेच लिहा, काहीतरी लिहायचं म्हणून लिहू नका, विनाकारणच्या सप्लिमेंट वापरू नका. ही तुमच्यासाठी तिसरी टिप होती. चौथी टिप, पूर्ण पेपर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. जिथे जिथे तुम्हाला उत्तर येत नाहीये, जिथे जिथे तुम्हाला जमत नाहीये, थोडं रिलेव्हंट लिहिण्याचा प्रयत्न करा. एक्झामिनरला स्कोप ठेवा तुम्हाला अर्धा मार्क का होईना देण्याचा. ओके, आणि पेपर जेव्हा तुमचा कंप्लीट व्हायला येईल, तर शेवटच्या 10 मिनिटात नक्की चेक करा की तुम्ही संपूर्ण पेपर लिहिलाय का. 10च्या 10 एमसीक्यू बेटा, शक्यतो एमसीक्यू आपण शेवटी अटेम्प्ट केलं पाहिजे. ओके, तर तुम्ही शेवटी आणि खाडाखोड करू नका, कारण की खाडाखोड केल्यानंतर जर तुम्ही दुसरं उत्तर लिहिलं तर ते ग्राह्य धरलं जात नाही बोर्डाच्या दृष्टीने. सो आपल्याला एमसीक्यू एकदाच लिहायचं आहे, त्यात खाडाखोड करायची नाहीये. क्वेश्चन सेपरेट पेजवर लिहायला पाहिजे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. इन केस एखादा क्वेश्चन जर चुकीचा आला, तुम्हाला वाटतंय की नाही हा क्वेश्चन डायरेक्ट आउट ऑफ आलेला आहे, आउट ऑफ सिलेबस आहे, आपल्या याच्याशी काही संबंध नाहीये, किंवा काही मिस्टेक झाली आहे बोर्डाकडून, तर बेटा त्याचा क्वेश्चन नंबर आन्सर शीट मध्ये टाका. कारण की बोर्ड हे त्याच विद्यार्थ्यांना मार्क देतं ज्यांनी तो क्वेश्चन पेपर मध्ये नंबर जो असतो, क्वेश्चन नंबर, तो मेन्शन केलेला असतो. राईट. पुढची टिप माझ्या बाजूने तुम्हाला बायोलॉजीसाठी ही असेल की आता नव्याने काहीतरी वाचण्याच्या भानगडीत पडू नका. एखादा मित्र येतो आपल्याला, सांगतो अरे तू हे वाचलं का, ते वाचलं का, त्याला सगळ्यात पहिले सांगायचं, आपण पण त्याला कन्फ्युज करायचं की तू इथून पहिले जा, आणि त्याला कन्फ्युज असं करायचं की तू हे वाचलं का, तू ते वाचलं का. त्याने आपल्याला 2 प्रश्न विचारले की आपण त्याला 4 सांगायचे. त्याच्यामुळे त्याने काहीतरी सांगितल्यानंतर पॅनिक होऊ नका. परत सोशल मीडियाचा जमाना आहे, कोणीतरी कुठून तरी क्वेश्चन पेपर आणलेली असते, त्याच्याबद्दलचे स्कॅम भरपूर सध्या चालू आहे. कोणालाही पैसे देऊ नका की बाबा ही क्वेश्चन पेपर तुला मी देतो, हीच येणार आहे, असं काही करू नका. आदल्या रात्री ह्या गोष्टी भरपूर होतात, मुलं त्याला बळी पडतात, अभ्यास झालेला नसतो, त्यांना वाटत असतं की कुठून तरी आपल्याला क्वेश्चन पेपर भेटेल. नाही बेटा, अजिबात कोणाला क्वेश्चन पेपर माहिती नसते. कोणी कितीही मोठा युट्यूबर असू द्या, एज्युकेटर असू द्या, बोर्डमध्ये त्याची काहीही ओळख असू द्या, क्वेश्चन पेपर ही माहिती नसते. ओके, त्याच्यामुळे कोणावरही ट्रस्ट ठेवू नका.
तुम्हाला तुमच्या मेहनतीवरच ट्रस्ट ठेवायचा आहे. तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे मागच्या वर्षभरापासून, मागच्या 3-4 दिवसापासून, तर ती मेहनतच तुम्हाला त्या ठिकाणी फायद्याची ठरणार आहे. सो आपण सोशल मीडियावर आलेल्या कुठल्याही क्वेश्चन पेपरवरती, कुठल्याही क्वेश्चन बँकवरती, कुठल्याही इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या लिस्टवरती ट्रस्ट ठेवणार नाही. आपण स्वतः कॉन्फिडेंटली ज्या स्ट्रॅटेजीज, ज्या प्लॅनिंग आपण केलेल्या आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवूनच पुढे सरकणार आहोत. ओके. पेपर लिहत असताना जे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे ते प्रॉपरली अगोदर पहिले विचार करून उत्तर रेडी करून ठेवा आणि मगच ते आन्सर शीट मध्ये लिहा. नाही तर बरेच मुलं लिहितात परत खोडतात, लिहितात परत खोडतात, असे प्रकार काही करू नका. एकच पेन वापरा. डायग्राम्स पेन्सिलनेच काढा, पेनाने काढू नका. 2 पेन्सिल वापरा, हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. सिंगल पेन आपल्याला वापरायचा आहे, सिंगल कलर पेन वापरायचा आहे. म्हणजे पेन तुम्ही एकाच रंगाचे 3-4 घेऊन जाऊ शकता, काळ्या रंगाचे किंवा ब्ल्यू कलरचे, पण शक्यतो ब्ल्यू कलर प्रेफर करा. ब्ल्यू कलरच्याच पेनने आपल्याला पूर्ण बोर्डाचा पेपर लिहायचा असतो. ओके. अजून काय सांगणार तर अजून बेटा हॉल तिकीट, तुमची पाण्याची बॉटल वगैरे जी तुम्ही आधीच्या पेपरला जसं नेताय तसं तुम्हाला घेऊन जायचंय. आणि पेपर बेटा सोपाच असणार आहे. बायोच्या पेपरमध्ये खूप स्कोप असतो लिहिण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला सहज जमतील. इनफॅक्ट बाकीचे पेपर गेले नाहीत, कदाचित त्यापेक्षा तुम्हाला सोपा हा बायोचा पेपर जाईल. हे मला मला तरी असं वाटतं की हे कन्फर्म आहे. त्याच्यामुळे तुम्हीच मला आता उद्या येऊन व्हॉट्सअपला सांगा की पेपर कसा गेला ते. आणि एकदा पेपर संपला बेटा की लगेच एंट्रन्स एक्झामच्या तयारीसाठी सुरुवात करा. त्यात मात्र दिरंगाई करू नका, त्यात लेट करू नका. अदरवाईज मग शेवटी आपल्याला परत खूप जीव काढावा लागतो, खूप खूप त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते आणि एंट्रन्सला मात्र खूप मेहनत घेऊन फायदा होत नाही. कन्सिस्टन्सी लागते सुरुवातीपासूनच. तर माझ्या पुन्हा एकदा बेटा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या बोर्ड एक्झामसाठी, बायोलॉजीच्या पेपरसाठी बेस्ट विशेष आहेत. तुम्ही तुमचा बेस्ट देणार आहात याबद्दल मला काही शंकाच नाहीये. आणि तुमच्या बेस्टसाठी मी देवाकडे सदिच्छा मागतो, आशीर्वाद मागतो की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, नक्की माझ्या ऑफलाईन क्लासचे असतील, ऑनलाईन स्टुडंट्सला असतील, सगळ्यांना बोर्डाचा पेपर खूप छान जाऊ दे. आणि उद्या त्यांचा मला मेसेज हा बघायला आवडेल की सर पेपर तुम्ही सांगितला त्याप्रमाणे एकदम सोपा होता, मी 70 पैकी 70 मार्काचा पेपर लिहून आलाय. पुन्हा एकदा या आशेवरती हा व्हिडिओ संपवतो आणि तुम्हाला तुमच्या अपकमिंग बोर्ड एक्झामसाठी ऑल द बेस्ट देतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय.